मोफत शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली असून 30 एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज स्वीकारले जाणार आहेत. यंदा आरटी अंतर्गत प्रवेश देणाऱ्या शाळा तसेच रिक्त जागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. जिल्ह्यातील 2616 शाळांनी आरटीसाठी नोंदणी केली आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील तब्बल 36,828 विद्यार्थ्यांना दर्जेदार शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळणार आहे. पालकांनी आरटीईच्या अधिकृत संकेतस्थळावरती ऑनलाईन अर्ज करावे असं आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी केलं आहे. नवी मुंबई 138 शाळा आरटीई अंतर्गत नोंदणी करण्यात आली आहे. समाजातील दुर्बल, वंचित आणि शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास घटकातील बालकांना मोफत व उच्च प्रतीचे व दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शासनातर्फे आरटीईतर्फे 25% अंतर्गत शाळा प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यंदा ठाणे जिल्हा परिषद, सर्व पंचायत समित्या व महापालिका क्षेत्रातील अनुदानित, विनाअनुदानित व खाजगी शाळांमध्ये ही प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. मागील वर्षी ठाणे जिल्ह्यातील 658 खाजगी व विनाअनुदानित शाळांमध्ये ही प्रक्रिया राबवण्यात आली होती. या अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी 12,278 रिक्त जागा उपलब्ध झाल्या होत्या. यंदा मात्र आरटीईसाठी जिल्ह्यातील 2,616 शाळांनी नोंदणी केली आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील तब्बल 36,828 विद्यार्थ्यांना दर्जेदार शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलं आहे.